गाय, बैल, म्हैस, शेळ्या किंवा कोंबड्या चोरीच्या घटना आपण नेहमी ऐकत असतो. मात्र पैठण शहरात एकाच रात्री तब्बल 16 गाढवांची चोरी झाल्याची घटना घडली असून त्यामुळे गाढव मालकांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. हा चोरीचा प्रकार मंगळवारी मध्यरात्री घडला असून त्याचे काही दृश्य सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाले आहेत. माती, वाळू आणि इतर साहित्याची वाहतूक करून उदरनिर्वाह करणाऱ्या पैठणच्या कुंभार समाजातील कुटुंबाची ही गाढवे चोरीला गेली आहे. गाढवांचा शोध घेत असताना मालकांना तहसील रोड परिसरातील सीसीटीव्ही फुटेज मिळाले. या फुटेजमध्ये काही अज्ञात व्यक्ती अंधाराचा फायदा घेत आयशर सदृश्य मालवाहू वाहनामध्ये गाढवे भरताना दिसून आली. मात्र सीसीटीव्ही कॅमेरा रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला असल्याने आणि वाहन अंधारात उभे असल्यामुळे त्याचा क्रमांक स्पष्ट दिसत नसल्याने चोरट्यांची ओळख पटली नाही. चोरी गेलेल्या गाढवांचे मालक अंबादास छगन रोकडे यांची 5, रोहिदास सुभाष पंजावाले यांची 5, अक्षय सुभाष दिल्लीवाले यांची 3, विनोद बबन पंजावाले यांची 2 आणि अनिल भारत रोकडे यांचे 1 असे एकूण 16 गाढवे चोरीला गेले आहेत, ज्यांची किंमत जवळपास 5 लाखांच्या आसपास आहे. या चोरीमुळे संबंधित कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचे प्रमुख साधनच हिरावले गेले असून पोलिसांनी तातडीने तपास करून चोरट्यांचा शोध घ्यावा आणि गाढवे परत मिळवून द्यावेत अशी मागणी गाढव मालकांकडून केली जाते. गाढव चोरीच्या या घटनेमुळे गाढव मालकांना आपापले गाढव घरापुढे बांधून ठेवण्याची वेळ आली आहे. गौतम बनकर, एमसी न्यूज, पैठण, छत्रपती संभाजीनगर. काय नाव आहे तुमचं? अनिल भारत रोकडे. कुठं राहता? येतच कुंभाराड्यात. हां, तुमचा व्यवसाय काय आहे? इटाचा मातीचा. गाडव कशासाठी पाहता तुम्ही? इटा मातीसाठी. वाहतुकीसाठी. हा. हां, वाटेज महिन्यात गेले 4. किती गाडव झोंड्याच्या महिन्यात चोरीला गेले? 4 गेले. आणि आता 16 गेले. हां, 16 गाडव गेले. मग 16 गाडव ज्यावेळेस गेले तर त्यावेळेस तुम्हाला कधी कळालं का हे गाढव? सापडत नव्हती इथं. हे आम्हाला एक जणांनी व्हिडिओ पाठवला होता तेव्हा माहीत झालं. असं आहे का? पोलीस तेव्हा स्टेशनला तक्रार तक्रार नाही घेतली दिली आमच्या का? धोंड्याच्या महिन्यात. धोंड्याच्या महिन्यात तुमची तक्रार घेतली नाही पोलिसांनी? आता दिली ना त्यांना. दिली का? काय म्हणले मग पोलीस? हो म्हणले आता असं शोध आहे. लावू.